हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मित्रांनो परमनंट फार्मसीच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. तर या वॅकन्सीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत, म्हणजे तुम्हाला या वॅकन्सीसाठी जर अप्लाय करायचं असेल तर कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत, तर या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे डॉक्युमेंट आपण डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या IT डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे, तर मित्रांनो या डिपार्टमेंटसाठी आपण बॅचेस प्रोव्हाइड करतो. आणि मित्रांनो, या बॅचेस थ्रू तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये रेफरन्स प्रोव्हाइड केला जातो. आणि मित्रांनो, तुम्हाला तिथे 100% फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब भेटतो. मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पण हा सेम नंबर दिलाय आणि स्क्रीनवर जो नंबर दिसतो यावरती तुम्ही व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून इन्क्वायरी करू शकता आणि आपली बॅच जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीसाठी रिक्वायर्ड असणारे डॉक्युमेंट्स. तर मित्रांनो, तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना जो पहिला डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे तो म्हणजे तुमचं आधार कार्ड. तुम्हाला रजिस्ट्रेशन साठीच तिथे तुमचं आधार कार्ड तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणारे डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी आहात तर यासाठी मित्रांनो तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतो. आणि मित्रांनो, ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेटचं इश्यू डेट लागते, डोमासाईल सर्टिफिकेटचं नंबर लागतो आणि मित्रांनो कोणत्या ऑफिसमधून तो डोमासाईल तुम्ही घेतलेला आहे तर त्याचं पण फिल करावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे 10वीचं तुमचं मार्कशीट लागतं. आणि मित्रांनो, या डॉक्युमेंटचे डिटेल पण तुम्हाला फिल करावे लागतात की 10thला तुम्हाला किती मार्क होते. त्याच्यानंतर तुमचं जे पासिंग इयर असणार आहे हे तुम्हाला डिटेल तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना फिल करावे लागतील. SSCचं मार्कशीट लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचं 12चं मार्कशीट पण तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे. आणि मित्रांनो, हे पण सेम तुम्हाला तुमचे जे 12चे मार्क असतील ते फिल करावे लागतील, पासिंग इयर लागेल. आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं पॅन कार्ड लागणार आहे. पॅन कार्ड जर नसेल तर इथे वोटर ID कार्ड पण चालेल. म्हणजे तुम्हाला ना इथे एक डॉक्युमेंट पर्सनल तुमची आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी इथे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे सर्वांनाच लागणार नाहीये. ज्या स्टुडंटला ओपन मधून फॉर्म भरायचा आहे, जनरल कॅटेगरी मधून भरायचा आहे, तर अशा स्टुडंटला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. पण ज्या स्टुडंटला कास्ट मधून फॉर्म भरायचा आहे, जसं की SC असेल, ST असेल, VJ असेल, NT असेल, तर अशा सर्व स्टुडंटला मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणारे फॉर्म फिल करताना, म्हणजे तुम्हाला ज्या राखीव जागा आहेत कॅटेगरीच्या याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथे कास्ट सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जे नेक्स्ट डॉक्युमेंट आहे हे कास्ट व्हॅलिडिटी पण लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आणखीन जे स्टुडंट नॉन क्रिमिनल मध्ये इन्क्लूड होतात, ज्यांनी कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय, अशा स्टुडंटला हे 3 ऍडिशनल डॉक्युमेंट असतील. त्याचबरोबर ज्या स्टुडंटला EWS मधून फॉर्म भरायचा आहे तर त्याला पण हा EWS सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. तर मित्रांनो, हे जे 4 डॉक्युमेंट आहेत हे ज्या स्टुडंटला जनरल मधून फॉर्म भरायचा आहे त्याला रिक्वायर्ड नसणार आहे. ज्या स्टुडंटला कॅटेगरी मधून फॉर्म भरायचा आहे त्याला हे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे. तर त्यासाठी हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का? जर नसतील तर लवकरात लवकर तुम्ही हे डॉक्युमेंट काढून घ्या. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे मित्रांनो, तुमचं B.Pharm फायनल इयरचं मार्कशीट पण लागेल, फायनलचं मार्कशीट लागेल. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे तुमचं डिग्री सर्टिफिकेट. तर मित्रांनो, B.Pharm तुम्ही पास आउट झालात तर त्याची डिग्री सर्टिफिकेट लागेल, प्लस तुम्हाला फायनल इयरचं मार्कशीट लागेल. आणि त्यानंतर मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला 2 इयरचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण लागणार आहे. म्हणजे तुम्ही कुठे मेडिकलवर जॉब केलेला असेल किंवा एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जॉब केला असेल, मेडिकलवरती, ड्रग स्टोअरवरती, तर असं मित्रांनो तुम्हाला 2 इयरचं सर्टिफिकेट पण तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्याच्या नंतर तिथे अपलोड करावा लागेल. तिथे सेम त्याच्या डिटेल पण तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना फिल करावे लागतील. त्याचबरोबर नंतर तुम्हाला बँक पासबुक पण लागणार आहे. इथे फॉर्म फिल करताना हे अपलोड नाही करायचं, पण तुम्हाला तिथे डिटेल फिल करताना टाकावं लागेल.
त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं पीसीआयचं रजिस्ट्रेशन तुम्हाला तर कंपल्सरीच आहे. ज्याचं पीसीआयचं रजिस्ट्रेशन नाही झालेलं त्याला हा फॉर्म भरता येणार नाही. तर तुमचं जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वरची जी डेट पण आहे, जो एक्सपिरियन्स आहे तुमचं रजिस्टरमध्ये जो महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्टर आहे त्या कोणत्या डेटला त्या रजिस्टर मध्ये तुमचं नाव ऍड झालंय त्या डेट पासूनच एक्सपिरियन्स तुमचा कॅल्क्युलेट होतो. तसंच तुम्हाला इथे पीसीआयचं रजिस्ट्रेशन पण लागणार आहे. त्याच्यानंतर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट ह्याचं एक नॉर्मल पीडीएफ भेटते, तिथे नाव लिहून तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि मित्रांनो जे स्टुडंट स्पोर्ट्स मधून ऍप्लिकेशन करताय किंवा दिव्यांग करताय किंवा माजी सैनिक म्हणून करताय तर त्यांना मित्रांनो इथे एक्स्ट्रा डॉक्युमेंट पण रिक्वायर्ड असणार आहेत. पण मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही ऍडिशनल डॉक्युमेंट या वॅकन्सीसाठी लागणार नाहीये. मी जेवढे पण तुम्हाला डॉक्युमेंट इथे डिस्कस केलेत या व्हिडिओमध्ये तर हेच डॉक्युमेंट तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना लागणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे अशा तुमच्या मित्रांसोबत आपण जे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्यावरती मेसेज नक्की करा. थँक्यू.